हे पहा, आपल्या चकल्या किती छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत. इथे एक चकली मी तोडून देखील दाखवते. आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की ही चकली खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे आणि अजिबात तेलकट देखील लागत नाही. हे पहा, तुम्ही पाहू शकता इथे. तर स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये. आज आपण मुलांच्या सुट्टीमध्ये मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांसाठी अगदी झटपट चविष्ट अशा तांदळाच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत चकल्या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. साठी इथे मी एका परातीमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ही 1 वाटी तांदळाचं पीठ आहे आणि ही दुसरी वाटी तांदळाचं पीठ आहे. मी इथे 2 वाट्याचं प्रमाण दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ चाळून घेणार आहे. आपण हे सर्व पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. आता हे बेसन पीठ देखील आपण चाळून घेऊयात. चाळून घेतल्यामुळं पिठं हलकी होतात आणि आपली चकली देखील खूप खमंग खुसखुशीत अशी बनून तयार होती. यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो देखील निघून जातो. इथे आपले पीठ व्यवस्थित असे चाळून झालेले आहे आणि या पद्धतीने काही कचरा वगैरे असेल तर तो शिल्लक राहिलेला आहे. आता यामध्ये आपल्याला रोजच्या वापरातलेच बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत. एक मोठा चमचा पोहे खायच्या चमच्याने मी लाल तिखट घेतलेला आहे. अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि धना पावडर घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला इथे पांढरे तीळ त्याच चमच्याने मी 2 मोठे चमचे भरून तीळ घेतलेले आहेत. ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात. तीळ जरूर घाला मैत्रिणींनो. आता यामध्ये आपल्याला बटर घालायचे आहे. तुम्हाला जर तेल घालायचं हवं असेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता, पण इथे मी आज बटर घालणार आहे. इथे मी 1 चमचा आणि हा दुसरा चमचा, मी 2 चमचे इथे बटर घेतलेला आहे. आता आपण हे व्यवस्थित असं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी आहे. सुट्ट्या लागल्या की मुलांना काही ना काही हवंच असतं, तर आपण वेगवेगळे पदार्थ नेहमी बनवतच असतो. या अगोदरही मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्वारीच्या पिठाच्या अगदी खमंग खुसखुशीत संपेपर्यंत अगदी खूप छान राहणाऱ्या चकल्या दाखवल्या होत्या. त्या रेसिपीला देखील भरपूर असा प्रतिसाद मिळाला होता. पण आता आज मी तांदळाच्या पिठाची बटर घालून अशी वेगळ्या प्रकारची जरा चकली बनवणार आहे. तर त्याची पण रेसिपी म्हटलं जरा शेअर करावी तुमच्यासोबत. आता आपण हे सर्व व्यवस्थित असं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. इथे मी हे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. आपण थोडं थोडं करून ते पाणी घालूयात. पाणी अगदी कडकडीत गरम असायला हवं. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला जरा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात आणि पाण्याचा वापर आपल्याला एकदम जास्त पण करायचा नाही. आता आपलं 3 वाट्याचं प्रमाण झालेलं आहे. 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ झालेलं आहे. तर अंदाजे 1.5 वाटी तरी पाणी लागू शकतं इथे, किंवा 1 वाटी सव्वा वाटी देखील पाणी लागू शकतं. पिठं कशी आहेत त्यावरती अवलंबून आहे. आता आपण हे राहिलेलं पाणी देखील घालून घेऊयात. अर्धी वाटी मी पाणी घातलं होतं. आता ही पूर्ण 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करूयात आणि गरज वाटली तरच आणखीन थोडंसं आपण पाण्याचा इथे वापर करणार आहोत. इथे या पद्धतीने आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. मी इथे ओवा टाकायची विसरले होते. इथे मी त्याच चमच्याने 1 चमचा भरून ओवा घेतलेला आहे. तो ओवा देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात. ओव्याशिवाय चकलीला काही खाण्यात मजा नाही, त्यामुळे मी ओवा विसरले होते, त्यामुळे मी आत्ता वरून घातलेला आहे. आणि हे पीठ मळण्यासाठी मला 1.5 वाटी पाणी, त्याच वाटीच्या प्रमाणाने 1.5 वाटी पाणी आणि वरती 1 ते 2 चमचे मी पाणी वापरलेलं आहे. पिठाच्या नुसार पाणी वापरायचं आहे आपल्याला आणि खूप पातळ वगैरे करायचं नाही. असा या पद्धतीने आपल्याला घट्टसरच असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि इथं या प्रकारचा मी साचा देखील घेतलेला आहे. आता सुरुवातीला आपल्याला तेल असं लावून घ्यायचं आहे आणि काटेरी भाग आहे तो खालच्या साईडला करायचा आहे आणि मऊ भाग आहे तो वरच्या साईडला करायचा आहे. आता या साच्याला देखील आपण दोन्ही साईडनं असं व्यवस्थित सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ साच्याला असं चिटकत वगैरे नाही. आता काटेरी भाग आहे तो आपण खालच्या साईडला करायचा आहे. जो मऊ भाग आहे तो वरच्या साईडला असा करायचा आहे आणि या पद्धतीने हा साचा आपल्याला बसवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या चकलीला काटे देखील खूप छान असे पडतात. आता हे व्यवस्थित आपण बसवून घेऊयात आणि यातीलच एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सुरुवातीला आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. अगदी तेलाचा थोडासा आपण हात लावूयात आणि हे पीठ जरा व्यवस्थित असं मळून घेऊयात. इथं भिजवून वगैरे ठेवण्याची देखील गरज नाही. झटपट आपण करू शकतो. पटकन होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा.
हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा करून या पद्धतीने आपण हे बनवून घेतलेलं आहे. आता आपण ह्या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. आणखीन थोडं पीठ लागलं तर ते घालून घ्या आणि हे व्यवस्थित झालं की याला देखील आपण खालच्या साईडनं असं तेल लावून घ्यायचं आहे, वरच्या साईडनं देखील तेल लावून थोडंसं घ्यायचं आहे, एक तेलाचा हात फिरवायचा आहे. हे व्यवस्थित असं बसवायचं आणि हा साचा आपण तयार करून घेऊया. आता आपण लगेचच चकली करायला घेऊयात. तुम्हाला जर स्ट्रीप करायच्या असतील तर तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये देखील करू शकताय, पण मी इथे तुम्हाला चकली बनवून दाखवणार आहे. हे पहा, काटे तर किती छान पडत आहे, तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला छोट्या साईजचे हवे असेल तर तुम्ही छोट्या छोट्या देखील करू शकताय, पण आणि मोठ्या साईजचे हवे असेल तर तुम्ही मोठ्या देखील करू शकताय, किंवा स्ट्रीप हवे असतील तर तसं देखील करू शकता तुम्ही. ते डायरेक्ट स्ट्रीप तुम्ही कढईमध्ये देखील करू शकता. आता आपण याच पद्धतीने सर्व चकल्या बनवून घेऊयात. इथे आपल्या सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत, पाहू शकता इथे तुम्ही. आता इकडे मी तेल देखील गरम करायला ठेवलं होतं. आपण थोडासा तुकडा टाकून पाहूयात अगोदर आपलं तेल कितपत गरम झालं आहे. आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. गॅस एकदम बारीक करायचा आहे. आता तेल आपलं छान कडकडीत असं गरम झालेलं आहे, नाहीतर करपण्याची वगैरे शक्यता असते. आता आपण सर्व चकल्या यामध्ये एक एक करून टाकून घेऊया. या पद्धतीने आपण हातावर असं घ्यायचं आहे आणि या चकल्या अलगद अशा तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. जेवढ्या मावतील तेवढ्याच टाकायच्या आहे, एका वेळेस खूप चकल्या टाकायच्या नाहीत. हे पहा, आपण तेल आपलं तापलेलं आहे चांगलंच. आता आपण या चकल्या पलटी करून घेऊयात. एका साईडनं झालेल्या आहेत, या अगदी पटकन होतात. हे पहा, इथे आपल्या सर्व चकल्या व्यवस्थित अशा तळून झालेल्या आहेत, पाहू शकताय तुम्ही. कलर तर अगदी सुरेख आलेला आहे. आता आपण ह्या व्यवस्थित अशा तेल निथळून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे पहा, इथे आपल्या सर्व चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. रंग तर अगदी सुरेख आलेला आहे आणि चवीला तर खूपच जबरदस्त लागतात बघा. रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.